जय महाराष्ट्र। सोलापूर शहरामध्ये सहकारी तत्वावर सुरू असलेल्या बेकायदेशीर ठेकेदारी विडी कंपन्या, बुट्टी कारखाने या संस्था पूर्णपणे बंद कराव्या अशी मागणी वारंवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने करण्यात येत आहे। या बाबतीमध्ये गेल्या 7 ते 8 वर्षापासून वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलनं करत आहोत। सहाय्यक कामगार आयुक्तांकडे निवेदन दिलं, जिल्हा उपनिबंधक, शहर उपनिबंधक, सहकारी खाता यांना देखील आम्ही अनेक वेळा निवेदन दिलं आणि आंदोलने केली, पण कुठल्याही प्रकारची कारवाई त्यांच्यावर झालेली नाही। उलट कामगारांचे ध्येय रकमा जे 11,000 असो, बोनस असो, किमान वेतन असो, PF असो, GST सरकारची, अशा पद्धतीने पूर्णपणे फसवणूक करण्याचं काम या ठेकेदारी विडी कारखाने करत आहेत, कारखानदार करत आहेत। म्हणून गेल्या 2 महिन्याभरापासून या सोलापूर जिल्हा उपनिबंधक साहेबकडे त्याने आम्ही गायकवाड साहेबांकडे निवेदन दिलं, आम्ही कारवाई करू, बैठक बसू असं म्हणले। त्याचबरोबर शहर उपनिबंधिका बोळे मॅडम यांनी देखील अनेक वेळा आम्ही त्यांच्याकडे विनंती केल्या, निवेदनं दिलं आणि आंदोलनाचा इशारा दिला, परंतु कुठल्याही प्रकारची कारवाई त्यांनी केलेली दिसून येत नाही। म्हणून कालच महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील साहेबांना आम्ही शिष्टमंडळाद्वारे महिलांच्या माध्यमातून त्यांना भेटून निवेदन दिलं, साहेब या सहकारी तत्वांच्या कायद्याचा आधार घेऊन हे बुट्टी कारखाना, सहकार तत्वावर चालणारे एक बोगस कारखाने, बेकायदेशीर कारखाने बंद करणे गरजेचे आहे, त्यांच्यावर कारवाई करणे गरजेचे आहे। हे अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांना पटवून सांगितलं किंवा प्रत्येक गोष्टीला पुरावा देऊन आम्ही त्यांना सांगितलं। जवळजवळ 15 मिनिट चाललेल्या या चर्चेमध्ये चर्चा ऐकून सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील साहेबांनी या कारखान्यावर कारवाई तर करणारच, त्याचबरोबर त्यांचे कारखानेसुद्धा बंद करणार अशा प्रकारचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे। यावरून जर या बीडी कारखान्यावर सहकार तत्वावरील बीडी कारखान्यावर शासन किंवा प्रशासन किंवा इथलं उपनिबंधक सहकारी खाता यांनी जर कारवाई नाही केली तर आम्ही हे कारखाने स्वतः त्या संबंधित जिल्हा उपनिबंधक सहकारी खात्याच्या अधिकाऱ्यांना घेऊन त्यांना व्हिजिट करून त्यांना तिथं समक्ष दाखवून ते